असतोच, पण गुरु येण्यासाठी आहे ना काही वेळ लागतो. वेळ काळ ठरलेला असतो शिष्य आणि गुरुची भेट होण्यासाठी. आणि साधारण मला वाटतं 2016 आणि 17मध्ये आम्ही भाड्याने राहत होतो परेलला. आणि कसं असतं आमचं शिफ्टिंग 1 वर्षांनी 2 वर्षांनी आम्ही शिफ्टिंग व्हायचो. तर भोईवाड्यामध्ये आम्ही टेंडिस कॅम्पमध्ये एक रूम बघितली होती. आणि जी आम्ही रूम बघितली होती ते मराठीच परिवार होता आणि त्यांच्याकडे ना स्वामी सेवेकरी होते ते आधीपासून. जेव्हा आम्ही त्यांच्या रूममध्ये राहायला गेलो तेव्हा त्यांचं इकडे देवारघर होतं ना, त्याच्या बाजूला त्यांनी स्वामींची प्रतिमा लावली होती. आणि जेव्हा त्यांनी आम्हाला रूम टेकओव्हर केला की बाबा आता ह्याच्या पुढे तुम्ही राहा या रूममध्ये, जेव्हा आम्ही भाड्याने राहायला आलो तेव्हा त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितलं होतं की इकडे स्वामींचा सहवास आहे, तुम्ही स्वामीचा एकतरी फोटो लावा. आणि जिथे स्वामींचा फोटो होता ना तिकडे ते जाण्याच्या आधी त्यांनी तारक मंत्र लावला होता. म्हणजे निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा. आणि मला माहितच नाही की तारक मंत्र त्यांनी लावलाय तिकडे. म्हणजे एक लॅमिनेट केलेला तारक मंत्र त्यांनी तिथे ठेवला होता. त्यांनी सांगितलेलं की ते स्वामींचं अस्तित्व आहे, तुम्ही ते फोटो तरी लावा. तर आम्ही फोटो लावला, शिफ्ट झालो, आम्ही फोटो लावला आणि बाजूला त्यांनी ते लॅमिनेट करून ठेवलेलं. बोलायचं की काय आहे, कोणती प्रार्थना आहे, मला माहितच नाही की तारक मंत्र आहे. स्वामी माहिती, साईबाबा माहिती, सगळं माहिती, दत्तगुरु सर्व. पण तारक मंत्र तर नंतर मी सर्च केलं युट्यूबला की बाबा काय आहे ना, तर कळलं की तारक मंत्र आहे, मठामध्ये बोललं जातं, स्वामीचे सेवेकरी ते बोलतात. मग मी जसं रोज पूजा करायचो त्याच्यानंतर ते वाचून बाजूलाच लावलेलं भिंतीच्या, म्हणून ते मी वाचून ते बोलायचो. नंतर मला वाटतं 1-2-3 दिवसांनी ते माझं तोंडपाठ झालं पूर्ण. मग ती आम्ही जी प्रतिमा आणली ना, ती कसं असतं की स्वामींना ज्या ह्याच्यामध्ये यायचं असतं. आता मी कितीही बोलेल की तुम्ही स्वामींचा तुम्ही फोटो बघाल किंवा मूर्ती बघाल, हे स्वस्तिक आसनमध्ये स्वामी विराजमान असतात. आणि मी आणि माझा मित्र जेव्हा ते फोटो आणायला गेलो तेव्हा 2 त्यांच्याकडे म्हणजे खूप सारे फोटो होते, पण मला आई बोललेली मोठा फोटो आहे. तर तिकडे 2 मोठे फोटो होते. एकामध्ये फक्त स्वामी होते जे लोड घेऊन पाठीमागे आपल्याला फोटो दिसत होते, आणि एकामध्ये पाठी दत्तगुरु होते आणि स्वामी होते. ओके म्हणजे वटवृक्ष, दत्तगुरु, स्वामी असा पूर्ण तो फोटो होता. तर आईने मी व्हिडिओ कॉल केला, असं दाखवले की ह्याच्यात मी कोणता फोटो घेऊ. तर मग आई बोलली की हा घे, म्हणजे दत्तगुरु. पण मला आवडलं होतं फक्त स्वामी ज्या फ्रेम मध्ये आहेत, मला तोच आवडला. पण बोलतात ना की स्वामींना ज्या रूपामध्ये यायचं असतं स्वामी येतातच, तर त्या रूपातलं म्हणजे तो आम्ही फ्रेम आणली. आणि तिथून नंतर आमचा हा स्वामींचा प्रवास माझा आणि माझ्या परिवाराचा चालू झाला. त्याच्या अगोदर तर आपण तर नेहमी